नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण आज मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षा तसेच पुढे होणाऱ्या पोलीस भरतीसाठी मराठी व्याकरणाचे सराव प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणाच्या सिरीजमधील 26वा भाग पाहणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण 50 प्रश्नांचा सराव करणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि मुंबईचा लेखी पेपर देणार आहात तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा. त्यासोबतच आपले जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत किंवा मुंबईचा पेपर देणार आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. आणि आपण प्रत्येक व्हिडिओमधील माहितीच्या आधारे शेवटी एक प्रश्न विचारत असतो. त्यामुळे तो प्रश्न पाहण्यासाठी आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि विचारलेल्या प्रश्नाचं कमेंट करून उत्तर द्या. चला तर मग आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. त्या अगोदर जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला अभ्यास करण्यासाठी तसेच सराव करण्यासाठी काही पुस्तकांची माहिती हवी असेल तर आपल्या व्हिडिओच्या कलेक्शनमध्ये त्या पुस्तकांबद्दल लिंक आपण दिलेली आहेत. त्यामुळे जर तुम्हाला पुस्तकं खरेदी करायची असतील तर कलेक्शन पहा. आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक 1, लेखन नियमानुसार शुद्ध शब्द ओळखा. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, शहामृग हा शब्द कसा लिहिला जातो? पर्याय 3 प्रमाणे. यामध्ये मला रू जोडलेला असतो. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3. प्रश्न क्रमांक 2, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य विरुद्धार्थी पर्याय शोधा. तुटवडा. आता मित्रांनो, तुटवडा म्हणजे काय? एखाद्या गोष्टीची कमतरता निर्माण होणे. त्याच्या विरुद्धार्थी काय असेल तर एखादी गोष्ट उपलब्ध असणे म्हणजेच काय? त्या गोष्टीची विपुलता होणे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय? तुटवड्याला विरुद्धार्थी शब्द कोणता? विपुलता. पर्याय 4. तर मित्रांनो, तेजी आणि मंदी हे एकमेकांचे काय आहेत? विरुद्धार्थी शब्द आहेत. हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 3, वचन विचारानुसार चुकीची जोडी कोणती आहे ते सांगा. आता मित्रांनो, प्रश्न सोपे दिसत आहेत. पुढे पुढे प्रश्न अवघड होत जातील. तसेच यासारखे सोपे प्रश्न परीक्षेला देखील विचारले जात आहेत. त्यामुळे सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत. लक्षात ठेवा. प्रश्न काय होता? वचन विचारानुसार चुकीची जोडी कोणती आहे ते सांगा. आता या ठिकाणी पहा, एक वचन आणि अनेक वचन सांगायचं आहे. भाषणचं भाषणे बरोबर आहे. चूल चुली बरोबर आहे. पान पाने बरोबर आहे. पिशवीचं काय होतं? पिशव्या होतं. पिशव्या होत नाही. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी दुसरी जोडी चुकीची आहे. पर्याय 2 आपलं उत्तर असेल. काय होणार आहे? पिशवीचं पिशव्या. कारण लक्षात ठेवायचं, ई कारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन होताना काय होणार आहे? ते या कारांत होणार आहे. उदाहरणार्थ सुई, सुईचं अनेक वचन सुया. त्याचप्रमाणे पिशवी पिशव्या. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणत्या शब्दांची रूपे दोन्ही वचनी सारखीच असतात? आता मित्रांनो, आपण पाहिलं असेल की काही शब्द असे असतात ज्यांची रूप एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये एकसारखी असतात, ते बदलत नाहीत. तर असे शब्द कोणते असतात? तर या ठिकाणी पहा, माता, पाणी, शाळा आणि शत्रू. या ठिकाणी आपण एक शाळा अनेक शाळा, एक शत्रू अनेक शत्रू. पाणी हा मूळचाच एक वचनामध्ये अनेक वचनामध्ये दोन्हीमध्ये सारखा वापरला जातोय. आणि माता, एक माता आणि अनेक माता. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी हे जे पहिले 4 शब्द आहेत ते दोन्ही वचनामध्ये एकसारखेच वापरले जातात. म्हणून आपलं उत्तर काय? पर्याय 1. ठीक आहे, उत्तर काय आहे? पर्याय 1. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 5, पूर्णाभ्यस्त शब्द कसा तयार होतो? आता मित्रांनो, शब्द कसे तयार होतात यावरून शब्दांचा एक प्रकार आहे अभ्यस्त शब्द. म्हणजे काय? तर एखाद्या शब्दामध्ये एकच शब्द पुन्हा पुन्हा येऊन किंवा एखाद्या शब्दातील काही अक्षरे पुन्हा पुन्हा येऊन एक लयबद्ध शब्द तयार झालेला असतो, तेव्हा त्याला काय म्हणायचं? अभ्यस्त शब्द म्हणायचं. आणि मित्रांनो, या अभ्यस्त शब्दाचे 3 प्रकार पडतात. कोणते कोणते? अंशाभ्यस्त, पूर्णाभ्यस्त आणि अनुकरणवाचक. अंशाभ्यस्त कधी? जर एखादा शब्द रिपीट झाला परंतु त्यातील एखादं अक्षर बदललं तर त्याला काय म्हणायचं? अंशाभ्यस्त. उदाहरणार्थ तळमळ. यामध्ये काय होतंय? तळ आणि मळ यामध्ये तळच्या जागी काय येते? म येते. म्हणजे या ठिकाणी एक अक्षर बदलल्यामुळे अंशाभ्यस्त. ठीक आहे. आणि दुसरा कोणता? तर या ठिकाणी पूर्णाभ्यस्त. म्हणजे काय? पूर्ण शब्द आहे असा रिपीट झाला आणि दुसरा शब्द तयार झाला तर त्याला काय म्हणायचं? पूर्णाभ्यस्त. उदाहरणार्थ काय? हळूहळू. हळूहळू मध्ये काय होतंय? हळू हा शब्द 2 वेळा येतोय आणि आहे असा येतो, त्यामुळे पूर्णाभ्यस्त. आणि तिसरा कोणता? अनुकरणवाचक. जर अभ्यस्त शब्द ध्वनीचं वर्णन करत असेल किंवा ध्वनीदर्शक असेल तर त्याला काय म्हणणार? अनुकरणवाचक. उदाहरणार्थ काय? टनटन. मित्रांनो, या ठिकाणी पूर्णाभ्यास दिसतोय परंतु यातून आवाज व्यक्त होतोय, ध्वनी व्यक्त होते, म्हणून या ठिकाणी याला काय म्हणायचं?
अनुकरण वाचक म्हणायचं किंवा अनुकरण दर्शक म्हणायचं. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पूर्णाभेद शब्द कसा तयार होतो? एकच शब्द पूर्णपणे पुन्हा पुन्हा रिपीट झाल्यामुळे. ठीक आहे, म्हणजेच पर्याय 3 एकाच शब्दाची पुनरावृत्ती झाल्यामुळे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6 तारकांचा पुंज तसे नोटांचे. आता मित्रांनो, तारकांच्या समूहाला काय म्हणायचं? पुंज म्हणायचं. तसेच नोटांच्या समूहाला काय म्हणायचं? पुडके म्हणायचं. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर असेल. आणि जर मित्रांनो नाणी असतील तर त्यांची काय असते? चळत असते आणि पेपरचे गठ्ठे असतात. तसेच द्राक्षांचा घड असतो आणि केळांचा लोंगर असतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7 किरण चपाती खातो या वाक्याचे रीती भूतकाळी वाक्य कोणते आहे? आता मित्रांनो, रीती भूतकाळातील वाक्य कसं असतं? ज्या वाक्यामध्ये क्रिया भूतकाळामध्ये नियमितपणे घडत होती असं वर्णन असतं त्याला काय म्हणायचं? रीती भूतकाळ. आणि त्याचं क्रियापद कोणतं असतं? तर असे. ज्या वाक्यामध्ये शेवटी असे हा शब्द आलेला आहे त्याला काय म्हणायचं? रीती भूतकाळातील वाक्य. आणि असं कोणत्या वाक्यामध्ये आलेलं आहे? पर्याय 3 मध्ये. म्हणजेच पर्याय 3 आपलं उत्तर आहे. किरण चपाती खात असे, म्हणजेच किरण हा भूतकाळामध्ये नियमितपणे चपाती खात होता. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण पोलीस भरतीचे प्रश्न पाहत आहोत त्याच प्रकारचं स्पष्टीकरण आणि त्याच प्रकारचे प्रश्न स्वतः वेळ लावून सोडवण्यासाठी आपल्याकडे एक टेस्ट सिरीज देखील आहे, ज्यामध्ये आपण फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका तुम्हाला देत आहोत. तर मित्रांनो, यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण स्पष्टीकरण आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर ज्या प्रकारे आपण या ठिकाणी सांगत आहोत, पूर्ण माहिती देत आहोत, त्याच प्रकारची माहिती आपल्या बोलीभाषेमध्ये आपण त्या प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये दिलेली आहे. त्यामुळे जर तुमचा पेपर अजून झालेला नाहीये किंवा तुम्ही पुढच्या भरतीसाठी तयारी करत आहात तर फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका मिळवण्याची संधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आम्हाला टेलिग्रामवर मेसेज करायचा आहे आणि मेसेज केल्यानंतर तुम्हाला आमच्याकडून डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्री दिली जाईल. त्याचबरोबर जर तुम्हाला डेमो प्रश्नपत्रिका योग्य वाटली आणि याच प्रकारचे प्रश्न येतात असं वाटलं तर तुम्ही फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका खरेदी करू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 8 खालील पर्यायमधून जोड शब्द ओळखा. आता मित्रांनो, जोड शब्द म्हणजे काय अर्थ घ्यायचा आहे? जोड शब्द म्हणजे एकाच अर्थाचे किंवा विरुद्ध अर्थांचे शब्द एकत्र येऊन जो शब्द तयार होतो त्याला काय म्हणायचं? जोड शब्द म्हणायचं. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा अवजड काय झाला मित्रांनो? उपसर्ग घटित आहे, याला उपसर्ग लागलेला आहे जडला. या ठिकाणी अनाचार, या ठिकाणी आचारला अन हा उपसर्ग लागलेला आहे, म्हणजे हे दोन्ही काय उपसर्ग घटित आहेत. तर मित्रांनो, ओढाताण, ओढणे आणि ताणणे हे दोन काय आहेत? एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत. म्हणून या ठिकाणी हे दोन्ही शब्द एकाच अर्थाचे एकत्र येऊन एक शब्द तयार झालेला आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं? जोड शब्द म्हणायचं. म्हणजेच पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 व्याकरणदृष्ट्या बरोबर असलेला शब्द ओळखा. आता मित्रांनो, औपचारिक या ठिकाणी र ला तिसरी वेलांटी, पहिली वेलांटी पाहिजे, पहिली वेलांटी पाहिजे. दीपक मध्ये द ला पहिली वेलांटी पाहिजे आणि मनस्थितीमध्ये न नंतर विसर्ग पाहिजे. ठीक आहे. म्हणजे हे तिन्ही शब्द चुकलेले आहेत आणि पर्याय 2 तीर्थस्वरूप हा शब्द बरोबर आहे. ठीक आहे. मनस्थिती कसा असतो? न नंतर विसर्ग असतो, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10 पुढील वाक्यातील उद्देश विस्तार कोणता? आता मित्रांनो, वाक्य पृथक्करण या पाठामध्ये आपण काय पाहिलं होतं की उद्देश कोणता असतो, विधेय कोणतं असतं आणि उद्देश विस्तार आणि विधेय विस्तार कोणते असतात. मग या ठिकाणी पाहायचं आहे उद्देश म्हणजे काय? वाक्यामध्ये ज्याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे, म्हणजेच वाक्याचा कर्ता, त्याला काय म्हणायचं? उद्देश म्हणायचं. आणि विधेय म्हणजे काय? क्रियापद. मग या ठिकाणी पहा उद्देश विस्तार विचारलेला आहे. उद्देश विस्तार म्हणजे काय? जर कर्त्याबद्दल किंवा उद्देशाबद्दल माहिती सांगणारे शब्द कर्त्याच्या आधी आले तर त्याला काय म्हणायचं? उद्देश विस्तार म्हणायचं. आणि कर्त्याच्या नंतर आले तर त्याला काय म्हणायचं? विधानपूरक म्हणायचं. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा कर्ता कोणता या वाक्यामध्ये? बाभळीच्या काटेदार फांद्यांनी ती गाडी शिगोशिग भरली होती. मित्रांनो, काय भरली होती? गाडी भरली होती. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी गाडी हा काय? कर्ता आहे, म्हणजेच काय आहे? उद्देश आहे. आणि त्याच्याबद्दल माहिती सांगणारे शब्द कोणते आहेत जे त्याच्या आधी आलेले आहेत? ते आहेत बाभळीच्या काटेदार फांद्यांनी. म्हणजे या वाक्यामध्ये बाभळीच्या काटेदार फांद्यांनी हा काय? उद्देश विस्तार आहे. ठीक आहे. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर असेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11 पांडवांनी खांडवनात राहावे.
या वाक्याचा प्रयोग ओळखा. आता मित्रांनो, प्रयोग कसा ओळखतो आपण? वाक्यामध्ये कर्ता कोणता, कर्म कोणता आणि क्रियापद कोणते हे पाहतो आणि त्यानंतर क्रियापदाचं रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या कोणाच्या लिंग किंवा वचनानुसार बदलतं हे पाहतो आणि त्यानुसार आपण आपलं उत्तर ठरवतो. जर कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदललं तर कर्तरी, कर्माच्या लिंग वचनानुसार बदललं तर कर्मणी आणि दोन्हीनुसार नाही बदललं तर भावे प्रयोग. मग या ठिकाणी पहा, या वाक्यामध्ये पांडवांनी हा काय कर्ता, खांडवन काय कर्म आणि राहावे हे काय क्रियापद आहे. आता या ठिकाणी आपण काय करूया, कर्त्याचं लिंग बदलूया किंवा कर्त्याचं वचन बदलूया. पांडवांनी आहे त्याचं काय करूया, पांडवाने करूया. मग या ठिकाणी काय, पांडवाने खंडवनात राहावे. या ठिकाणी राहावे आहेच राहते, म्हणजेच कर्त्याचं रूप बदललं तरी क्रियापदाचं रूप बदलत नाही. ठीक आहे, म्हणजे कर्तरी नाहीये हा. पुढे पहा, खंडवनात. या ठिकाणी खंडवन त्याच्या विरुद्धार्थी त्याचं काय केलं आपण, अनेक वचन केलं तर काय होईल, खंडवनांमध्ये राहावे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी राहावे आहेच राहतंय. जरी आपण या ठिकाणी खंडवनाचं खोली केलं, एखाद्या खोलीमध्ये राहावे, ठीक आहे, तरी देखील राहावे आहेच राहतंय. म्हणजे या ठिकाणी कर्माच्या रूपात बदल झाल्यामुळे देखील क्रियापदाचं रूप बदलत नाहीये. म्हणजेच या ठिकाणी दोन्हीनुसार क्रियापदाचं रूप बदलत नसल्यामुळे या ठिकाणी भाव्य प्रयोग आहे. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12, सुतोवाच करणे या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार ओळखा. आता मित्रांनो, सुतोवाच करणे याचा अर्थ आपल्याला माहित असला पाहिजे. अर्थ काय होतो, एखाद्या गोष्टीला सुरुवात करणे आणि त्यासाठी समानार्थी कोणता वाक्यप्रचार असतो, तो असतो ओनामा करणे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय, पर्याय 4 ओनामा करणे म्हणजे सुरुवात करणे, सुतोवाच करणे म्हणजे सुरुवात करणे. याच्या विरुद्धार्थी कोणता येईल, मग याच्या विरुद्धार्थी येईल इतिश्री करणे. इतिश्री करणे म्हणजे काय, शेवट करणे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13, सेतू माधव पगडी यांचे टोपण नाव काय आहे? मित्रांनो, सेतू माधव पगडी किंवा सेतू माधवराव श्रीनिवासराव पगडी यांनी एक महत्त्वाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी, ज्याला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. तर मित्रांनो, हे एक लेखक, एक इतिहास संशोधक आणि एक प्रशासकीय अधिकारी होते. ठीक आहे, आणि हे कृष्णकुमार या टोपण नावानं लेखन करायचे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय, पर्याय 2 कृष्णकुमार. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14, अमर्याद शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा. मित्रांनो, अमर्याद म्हणजे काय, ज्याला मर्यादा नाही असा किंवा ज्याला अंत नाही असा. मग याचा समानार्थी शब्द कोणता असेल, अमित, म्हणजे जो मोजता येत नाही असा. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 3 अमित. ठीक आहे. हुताशन म्हणजे काय मित्रांनो, अग्नी, अग्नीला काय म्हणतात, हुताशन म्हणतात. ठीक आहे, आणि आभाळ आणि अवकाश एकमेकाचे समानार्थी शब्द. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे हा अभंग कोणाचा आहे? मित्रांनो, लक्षातच ठेवायचा आहे, संत तुकाराम. ठीक आहे, पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16, अशुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, आदिवासी बरोबर, उहापोह बरोबर, अंतरिक्ष देखील बरोबर. मग ऊर्ध्व चुकलेला आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. आणि का चुकलेला आहे, तर या ठिकाणी ऊ कसा असतो, दीर्घ ऊ असतो, म्हणजे हा ऊ कसा असला पाहिजे, असा असला पाहिजे. ठीक आहे, म्हणून पर्याय 3 चुकलेला आहे. ठीक. प्रश्न क्रमांक 17, राजांनी गनिमी कावा करण्याचे ठरवले तेव्हाच खानाचा पराभव निश्चित झाला. ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे? आता मित्रांनो, लक्षात ठेवायचं, ज्या वाक्यामध्ये जर, तर, जेव्हा, तेव्हा, जे, ते हे जर संकेतबोधक उभयान्वी अव्यय आलेले असतील तेव्हा त्या ठिकाणी मिश्र वाक्य असतं. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय, पर्याय 4 मिश्र वाक्य. ठीक आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान या विषयाचे सराव प्रश्न क्विज मार्फत सोडवायचे आहेत आणि सराव करायचा आहे, तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण यासारख्या विषयांचे 50 ते 100 सराव प्रश्न अभ्यासासाठी दिले जातात. त्यामुळे जर तुम्हाला पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून करायचा आहे, त्यासाठी प्रश्नोत्तरे सोडवायचे आहेत, तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 18, अष्टपैलू साहित्यिक म्हणून कोणास ओळखले जाते? आता मित्रांनो, अष्टपैलू साहित्यिक म्हणून पु ल देशपांडे यांना ओळखलं जातं, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. आणि असं का ओळखलं जातं यांना, कारण या ठिकाणी मित्रांनो ते नाटककार होते, साहित्यकार होते, संगीतकार होते, विनोदी लेखक होते, त्याचबरोबर तत्वज्ञान लिहिणारे होते, तसेच दूरचित्रवाणीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि नाटकांचं आणि चित्रपटांचं दिग्दर्शन देखील केलेलं आहे. त्यामुळे त्यांना अष्टपैलू साहित्यिक म्हणतात. तसेच मित्रांनो, यांना
पद्मश्री मिळालेला आहे, महाराष्ट्र भूषण मिळालेला आहे, साहित्य अकादमी मिळालेला आहे, महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार मिळालेला आहे, त्याचबरोबर पद्मभूषण पुरस्कार देखील मिळालेला आहे. म्हणून मित्रांनो यांना काय म्हणायचं आहे, अष्टपैलू साहित्यिक. ठीक आहे, कोण? पु ल देशपांडे. प्रश्न क्रमांक 19, कोलाहल विलाप या शब्दाचा पुढील समानार्थी शब्द ओळखा. आता मित्रांनो कोलाहल म्हणजे काय? दंगा. आणि विलाप म्हणजे काय? तर आक्रोश किंवा शोक व्यक्त करणे. मग मित्रांनो या ठिकाणी याला दुसरा शब्द कोणता येतो? रडारड म्हणजेच काय? आकांत. ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, आकांत म्हणजे काय? रडारड, शोक, आणि विलाप म्हणजे देखील शोक. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20, भक्तांसाठी पंढरपूरला विठ्ठल 28 युगे विटेवर उभा आहे या वाक्यातील विशेषण ओळखा. आता मित्रांनो या वाक्यामध्ये विशेषण दिसतंय का? कोणत्या नामाला लागले दिसतंय का? नाही दिसत आहे. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं, जर एखाद्या वाक्यामध्ये संख्या असेल किंवा एखाद्या संख्येचे पट दिले असेल तर त्या ठिकाणी त्याला काय म्हणायचं? संख्या विशेषण म्हणायचं. हे आपल्याला माहितच आहे. म्हणून या वाक्यामध्ये पहा 28 ही संख्या आलेली आहे, म्हणजे हे काय? संख्यावाचक म्हणजेच गणनावाचक संख्या विशेषण आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3 28 हे विशेषण या वाक्यामध्ये आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 21, दुधाचा पेला भरलेला नाही या वाक्याचे होकारार्थी वाक्य बनवा. आता मित्रांनो अर्थ बदलला नाही पाहिजे आणि फक्त वाक्य होकारार्थी झालं पाहिजे. अशी रचना कशी होईल? यामध्ये जे महत्त्वाचे शब्द आहेत त्यांचं काय करायचं? विरुद्धार्थी रूप घ्यायचं. मग या ठिकाणी पहा, दुधाचा पेला भरलेल्याच्या विरुद्धार्थी काय? रिकामा. आणि नाहीच्या विरुद्धार्थी आहे. दुधाचा पेला रिकामा आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 22, राम चहा पितो या वाक्याचे रीतिभूतकाळी वाक्य कोणते आहे? आता मित्रांनो रीतिभूतकाळ आपण मगाच्या प्रश्नामध्ये पाहिलं होतं. रीतिभूतकाळ कधी असतो? जर वाक्यामध्ये एखादी क्रिया भूतकाळामध्ये नियमितपणे होत होती अशा प्रकारची रचना असेल तर त्या ठिकाणी रीतिभूतकाळ असतो. आणि त्याचं उदाहरण कसं असतं? तर त्या वाक्याचा शेवट हा असे न होतो. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी पर्याय 3 राम चहा पीत असे हे काय? रीतिभूतकाळातील वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 23, हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला या वाक्याचा रस ओळखा. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, आई मुलाला झोपवण्यासाठी अंगाई गीत गाते तर ते कोणत्या रसामध्ये असेल? करुण रसामध्ये असेल. ठीक आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, राग असेल तर रौद्र रसामध्ये, आणि शौर्य असेल तर वीर रसामध्ये, आणि आश्चर्य असेल तर अद्भुत रसामध्ये. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24, आईसारखी आईच यामधील अलंकार ओळखा. आता मित्रांनो आपण पाहिलं होतं, जर एखाद्या चरणामध्ये जर अशा प्रकारची रचना असेल की उपमेय हे उपमेयच आहे आणि त्यासारखी इतर कोणतीही गोष्ट होणार नाही तर त्या ठिकाणी काय म्हणायचं? अनन्वय अलंकार म्हणायचं. ठीक आहे, याचं उदाहरण काय? झाले बहु होतील बहु परंतु यासम हा. ठीक आहे, म्हणजेच त्यासारखी दुसरी गोष्ट होणार नाहीये अशा प्रकारची रचना असेल तर त्या ठिकाणी अनन्वय अलंकार. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? आईसारखी आईच म्हणजेच अनन्वय अलंकाराचं उदाहरण. ठीक आहे, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. दृष्टांत कधी? जर एखादी गोष्ट सांगण्यासाठी उदाहरण किंवा दाखला दिला जातोय, एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी उदाहरण किंवा दाखला दिला जातो तेव्हा त्या ठिकाणी दृष्टांत अलंकार असतो. श्लेष कधी? जर वाक्यामध्ये एकच शब्द 2 वेगवेगळ्या अर्थाने आला असेल तर त्याला काय म्हणायचं? श्लेष अलंकार. आणि रूपक कधी? जेव्हा उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये एकरूपता हे दाखवलेलं असतं तेव्हा त्या ठिकाणी रूपक अलंकार असतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 25, कवितेचं चरण म्हणत असताना आपण मध्येच काही अक्षरानंतर थांबतो, या थांबण्याच्या जागेला टिंबटिंब म्हणतात. आता मित्रांनो एखादी कविता म्हणताना आपण मध्येच थांबतोय त्या जागेला काय म्हणायचं? तर त्या जागेला म्हणायचं यती. ठीक आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो मात्रा म्हणजे काय? एखाद्या शब्दाला उच्चारण्यासाठी जो वेळ लागतो त्याला काय म्हणायचं? मात्रा म्हणायचं. एखाद्या शब्दाला उच्चारण्यासाठी जो वेळ लागतो त्या वेळेला काय म्हणायचं? मात्रा म्हणायचं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 26, अक्षय आंबा खातो या वाक्याचे चालू भविष्यकाळी वाक्य कोणते आहे? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, चालू भविष्यकाळ कधी असणार आहे? म्हणजेच जर एखादी क्रिया भविष्यकाळामध्ये अपूर्ण असेल किंवा सुरू असेल, ती पूर्ण झाली नसेल तर त्या ठिकाणी काय म्हणायचं? चालू भविष्यकाळ किंवा अपूर्ण भविष्यकाळ. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी पहा त्या वाक्याचा शेवट कशाने होतो? तर असेल न होतो. चालू भविष्यकाळ म्हटले काय? सुरू असेल. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असलं पाहिजे? पर्याय 2 अक्षय आंबा खात असेल. ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर असेल. सुरू असेल अशा प्रकारची रचना असेल तर त्या ठिकाणी काय? चालू भविष्यकाळ. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 27, पूर्ण भविष्यकाळ क्रियापद खालीलपैकी कोणते? आता मित्रांनो पूर्ण भविष्यकाळ कसा असतो? तर एखादी क्रिया भविष्यामध्ये
पूर्ण झालेली असते तेव्हा त्याला काय म्हणायचं, पूर्ण भविष्यकाळ. उदाहरणार्थ काय असणार आहे, झाले असेल किंवा वाचले असेल. ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, वाचले या ठिकाणी पूर्ण वर्तमान काळ, वाचत जाईल रीती भविष्यकाळ. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 28, आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचवला जातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता मित्रांनो, या वाक्यामध्ये कर्ता, आकाशवाणी, कर्म, संदेश आणि जातो हे काय क्रियापद आहे. मग या ठिकाणी पाहायचं आहे, आकाशवाणीचं काय करूया आपण, लिंग बदलूया. ठीक आहे, काय होईल, आकाशवाणी काय स्त्रीलिंगी आहे, लिंग बदलल्यावर काय होईल, नपुंसकलिंगी करूया. काय करूया, दूरदर्शन. दूरदर्शनद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचवला जातो. या ठिकाणी तरी पण क्रियापदाचं रूप बदललं का, नाही बदललं. मग या ठिकाणी संदेशचं बदलूया, संदेशचं अनेक वचन करूया. काय होईल, 2 संदेश. ठीक आहे, 2 संदेश म्हणूया. आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर 2 संदेश पोहोचवले जातात. ठीक आहे, एक संदेश पोहोचवला जातो तर 2 संदेश पोहोचवले जातात. म्हणजे या ठिकाणी जातोच जातात होतात. म्हणजे कधी बदलतं हे, जर कर्माचं वचन बदललं तर क्रियापदाचं रूप बदलते. म्हणजेच कर्मानुसार जर क्रियापदाचं रूप बदलत असेल तर कोणता प्रयोग, कर्मणी प्रयोग. म्हणून आपलं उत्तर काय, पर्याय 3 कर्मणी प्रयोग. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29, आई वडिलांनी मुलांना मायेने वाढवले, प्रयोग ओळखा. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, आई वडिलांनी कर्ता, मुलांना कर्म आणि वाढवले क्रियापद. ठीक आहे, या ठिकाणी आई वडिलांचं काय करूया आपण, लिंग बदलूया. या ठिकाणी फक्त आई करूया. आईने वाढवले, वडिलांनी वाढवले. या ठिकाणी लिंग बदलून देखील काही फरक पडला नाहीये कर्त्याचा, म्हणजे या ठिकाणी कर्तरी नाहीये. आता मुलांना तर मुलींना करूया, मुलांना वाढवले आणि मुलींना वाढवले. या ठिकाणी वाढवले असं राहतंय, म्हणजे कर्मानुसार देखील क्रियापदाचं रूप बदलत नाहीये. आणि ज्या ठिकाणी आपण काय पाहिलं होतं, ज्या ठिकाणी क्रियापदाचं रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या दोन्हींच्या लिंगवचनानुसार बदलत नसेल तर त्या ठिकाणी कोणता प्रयोग, भावे प्रयोग. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय, पर्याय 2 भावे प्रयोग. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 30, अक्षय आंबा खात आहे या वाक्यातील कर्म कोणते आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, कर्म कोणतं असतं, तर वाक्यामध्ये जो क्रिया करतो तो कर्ता, ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म, आणि जी क्रिया असते ते काय असतं, क्रियापद. मग या ठिकाणी पहा, खात आहे हे काय क्रियापद आहे. ठीक आहे, अक्षय क्रिया करतोय म्हणून हा कर्ता, आणि क्रिया कोणावर घडते, आंब्यावर घडते, म्हणून आंबा हे काय कर्म. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31, अचेतन शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे. मित्रांनो, अचेतन म्हणजे काय, या ठिकाणी लक्षात ठेवा, चेतना म्हणजे काय, प्राण असणे, शरीरामध्ये प्राण असणे म्हणजे काय, चेतना. ठीक आहे, त्याच्या विरुद्धार्थी काय, अचेतन म्हणजे शरीरामध्ये प्राण नसणे, म्हणजेच चैतन्य रहित. म्हणजे काय, शरीरामध्ये प्राण नाहीये किंवा चैतन्य नाहीये म्हणजे काय, चैतन्य रहित किंवा अचेतन. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो, अचेतन आणि चैतन्य रहित हे काय आहेत, एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत. म्हणजेच पर्याय 1 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 32, खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. आता मित्रांनो, गाय हंबरते तसा कोंबडा काय करतो, आरवतो. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. यावर प्रश्न वारंवार आलेला आहे त्यामुळे हे लक्षातच ठेवायचं. ठीक आहे, वाघ, कोंबडा, घोडा, मोर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 33, चिरकालचा विरुद्धार्थी शब्द शोधा. मित्रांनो, चिरकाल म्हणजे काय, खूप मोठ्या काळापर्यंत किंवा अनियमित काळासाठी. ठीक आहे, त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे, थोड्या काळासाठी म्हणजे अल्प काळासाठी. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 34, शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, प्रात्यक्षिक हा शब्द आहे तो पर्याय 1 प्रमाणे लिहिला जातो. ठीक आहे, प्रात्यक्षिक असं लिहायचं असतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 35, पुढील म्हण पूर्ण करा. अळवाची खाज टिंबटिंब. मित्रांनो, अळवाची खाज आहे ती घशालाच कळते अशा प्रकारची म्हण आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. याचा अर्थ काय असतो, जो अनुभव घेतो त्यालाच त्याबद्दल पूर्ण माहिती समजते. ठीक आहे, किंवा त्यालाच ते कळतं. आपण काय म्हणतो, जळतं त्याला कळतं, त्याप्रमाणे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 36, पुढील शब्द प्रकारास काय म्हटले जाते. आता मित्रांनो, जा, ये, कर, बस, बोल, पी हे काय आहेत, हे काय आहेत तर धातू आहेत. आणि धातूंना काय म्हटलं जातं, सिद्ध शब्द म्हटलं जातं. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 1 सिद्ध शब्द. ठीक आहे, धातूंनाच सिद्ध शब्द असं म्हटलं जातं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 37, निसर्ग कवी म्हणून कोणास ओळखले जाते. आता मित्रांनो, निसर्ग कवी असं विचारलं की 2 नावं लक्षात ठेवायची. पहिलं आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणजे बालकवी, आणि दुसरं आहे ना.धो. महानोर. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय, पर्याय 1 ना.धो. महानोर हे पर्यायामध्ये आलेलं निसर्ग कवींचं नाव आहे. ठीक आहे.
दुसरे कोण? त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ बालकवी, हे देखील निसर्ग कवी होते. ठीक आहे. आता यांच्यावर प्रश्न का आलेला आहे? कारण 2023 मध्ये नादो महानोर यांचं निधन झालेलं होतं, त्यामुळे यांच्यावर प्रश्न येऊ शकतोय. प्रश्न क्रमांक 38, पुढीलपैकी व्याकरणदृष्ट्या अचूक वाक्य शोधा. आता मित्रांनो, अचूक वाक्य कसं असलं पाहिजे? वाक्यामध्ये योग्य रचना असली पाहिजे. जसं की पर्याय 1, अद्याप त्याच्या गावातील एकाही घरात वीज पोहोचली नाही, हे योग्य वाक्य आहे. या ठिकाणी पहा पर्याय 2, एकाही अद्याप त्याच्या गावातील घरात वीज पोहोचली नाही. या ठिकाणी बरोबर आहे का? नाहीये. या प्रकारे आपल्याला जे योग्य वाटतंय ते उत्तर लिहायचं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 39, पराभव शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? मित्रांनो, पराभव म्हणजे काय? हार. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40, धाव, नृत्य, हास्य या नामांचा प्रकार ओळखा. आता मित्रांनो, धाव, नृत्य, हास्य ही काय आहेत मित्रांनो? भाववाचक नाम आहेत. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 4 भाववाचक नाम. काय लक्षात ठेवायचं आहे? ज्या नामांच्या वस्तूंना किंवा व्यक्तींना किंवा ज्या नामाला स्पर्श करता येत नाही त्याला काय म्हणायचं? भाववाचक नाम. त्याप्रमाणे आपण नृत्याला स्पर्श करू शकत नाही, हास्याला स्पर्श करू शकत नाही, म्हणून हे काय आहेत? भाववाचक नाम. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 41, अधोरेखित शब्दाचे मूळ रूप शोधा. आजी नातवासाठी स्वेटर विणते. आता मित्रांनो, या ठिकाणी विणतेचं मूळ रूप काय असतं? विणणे. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42, नीच या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. आता मित्रांनो, नीचचा समानार्थी शब्द कोणता कोणता असणार आहे? दुष्ट, खल, दुर्जन म्हणजे नीच. आणि त्याच्या विरुद्धार्थी काय? दुर्जनच्या विरुद्धार्थी सज्जन. म्हणजे सज्जन हा काय? नीचचा देखील विरुद्धार्थी आहे, समानार्थी नाही. ठीक आहे. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43, रामाने शिवधनुष्य मोडले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. आता मित्रांनो, या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे? मोडले. आणि जर आपण असे वाक्य रचना केली तर रामाने मोडले, तर या ठिकाणी रामाने काय मोडले हे सांगणं महत्वाचं आहे, गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं? या वाक्याला कर्माची आवश्यकता आहे. म्हणजे हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? सकर्मक आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1 मोडले हे सकर्मक क्रियापद या वाक्यामध्ये आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 44, अभिनिवेश या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मित्रांनो, या ठिकाणी पहा, अभिनिवेशचा अर्थ काय असतो? अभि म्हणजे काय? सर्व बाजूंनी, आणि निवेश म्हणजे काय? प्रवेश. सर्व बाजूंनी प्रवेश किंवा एखाद्या गोष्टीमध्ये खोलवर जाणे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? समानार्थी शब्द कोणता? प्रवेश. पर्याय 1. प्रश्न क्रमांक 45, खालील शब्दांतून मुलगी या शब्दासाठी पर्याय निवडा. मित्रांनो, या ठिकाणी पहा, नंदन म्हणजे मुलगा, स्त्री महिला, लोक ते काय नपुंसकलिंगी शब्द आहे, आणि तनुजा म्हणजे काय? मुलगी. लक्षात ठेवायचं, तनुजा म्हणजे मुलगी आणि तनुज म्हणजे मुलगा, आणि तनु म्हणजे काय? शरीर. ठीक आहे. लक्षात ठेवा. पर्याय 3 मुलगी म्हणजे तनुजा आणि मुलगा म्हणजे तनुज. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 46, आकडा शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ बरोबर नाही? मित्रांनो, आकडा म्हणजे संख्या, बरोबर आहे. विंचवाच्या नांगीला आपण आकडा म्हणतो, बरोबर आहे. एखादा बागदार टोक असतो त्याला काय म्हणतो? आकडा म्हणतो, हे देखील बरोबर आहे. तर या ठिकाणी संधीने भरणारे कापरे याला आपण काय म्हणतो? आकडी म्हणतो. आकडा म्हणत नाही, आकडी म्हणतो. म्हणजे या ठिकाणी पर्याय 1 आकडा नाही तर आकडी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 47, गणपतीची मिरवणूक आमच्या घरावरून पुढे गेली या वाक्यातील धन्वय अर्थ टिंबटिंब आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा, गणपतीची मिरवणूक आमच्या घरावरून पुढे गेली म्हणजे आपल्या घरावरून गेली आहे का? नाही, घरासमोरून गेली असा याचा अर्थ होतो. ठीक आहे. आणि मित्रांनो, शब्दांच्या 3 शक्ती असतात, अभिधा, लक्षण आणि व्यंजना. अभिधा म्हणजे वाच्यार्थ. तो कधी असतो? जर वाक्यामध्ये दिलेला अर्थ आपण आहेसा घेतला तर त्याला काय म्हणायचं? वाच्यार्थ. दुसरा असतो लक्षणा किंवा लक्षार्थ. आता लक्षार्थ कधी असतो? जर वाक्यामध्ये जी रचना आहे त्याला सुसंगत अर्थ घेतला गेला तर लक्षार्थ किंवा लक्षणा. ठीक आहे. आणि व्यंजना किंवा व्यंगार्थ कधी असतो? जर वाक्यामध्ये जी रचना आहे त्याला अनुरूप असा वेगळा अर्थ घेतला जातो, व्यंगार्थ घेतला जातो, तेव्हा त्याला काय म्हणायचं? व्यंजना म्हणायचं. ठीक आहे. आणि त्याचा अर्थ कोणता असतो? व्यंगार्थ असतो. आता मित्रांनो, गणपतीची मिरवणूक आमच्या घरावरून पुढे गेली म्हणजे घरावरून गेली का? नाही, घरासमोरून गेली. म्हणजे आपण या ठिकाणी काय करतोय? सुसंगत असा योग्य अर्थ घेतोय. म्हणजे या ठिकाणी लक्षण आहे म्हणजेच लक्षार्थ आहे. ठीक आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 48, खालीलपैकी अयोग्य पर्याय कोणता आहे? आता मित्रांनो, प्रयोग ओळखायचे आहेत. त्याने आपली चूक कबूल केली, त्याने आपल्या चुका कबूल केल्या. या ठिकाणी कर्मानुसार क्रियापदाचं रूप बदलते म्हणजे कर्मणी. ठीक आहे, बरोबर आहे. त्याचबरोबर शिपायाने चोरास पकडले, भावी प्रयोग, चोरास पकडले, चोरांना पकडले, सारखंच राहणार आहे. शिपायाने पकडले, शिपायांनी पकडले. म्हणजे या ठिकाणी पकडले बदलत नाही म्हणून हा काय? भावी प्रयोग. तो गाणे गातो, या ठिकाणी तो गाणे गातो, तो गातो. ठीक आहे.
तो गातो, ती गाते कर्तरी आहे आणि या वाक्यामध्ये कर्म आलेला आहे म्हणून हे काय सकर्मक कर्तरी. आणि दुसरं पहा, विद्यार्थी बसतो. या वाक्यामध्ये कर्म नाहीये, विद्यार्थी बसते, विद्यार्थी बसतो हा कर्तरी प्रयोग आहे, परंतु या वाक्यामध्ये कर्म नसल्यामुळे अकर्मक कर्तरी, परंतु त्या ठिकाणी सकर्मक कर्तरी दिल्यामुळे पर्याय 2 हा चुकलेला आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, पर्याय 2 काय अयोग्य पर्याय आहे. या ठिकाणी काय असलं पाहिजे होतं, विद्यार्थी बसतो हा काय अकर्मक कर्तरी प्रयोग. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 49, शुद्ध शब्दयोगी अव्यय खालीलपैकी कोणते? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणजे काय असणार आहे, ज्या शब्दयोगी अव्ययाचा वापर फक्त शब्दयोगी अव्यय म्हणून केला जातो, त्याचा स्वतंत्रपणे वापर होत नाही, त्याला काय म्हणायचं, शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणायचं. मग मित्रांनो या ठिकाणी पहा, नंतर याचा वापर क्रियाविशेषण आणि शब्दयोगी अव्यय दोन्ही केला जातो. बरोबर, याचा वापर देखील एक नाम, एक विशेषण आणि शब्दयोगी अव्यय म्हणून केला जातो. आणि भर मित्रांनो याचा देखील वापर आहे तो शब्दयोगी अव्यय त्यासोबतच एक नाम म्हणून देखील केला जातोय. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी हे 3 काय आहेत, शुद्ध नाहीये. तर मित्रांनो देखील हा शब्द आहे तो काय आहे, फक्त शब्दयोगी अव्यय म्हणून वापरला जातोय, म्हणून ह्याला काय म्हणायचं, शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणायचं. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 50, मी रोज सकाळी पहाटे उठतो व 1 तास शाळेचा अभ्यास करतो, या वाक्याचा प्रकार ओळखा. आता मित्रांनो या वाक्यामध्ये पहा, व हे समुच्चय बोधक उभयान्वी अव्यय आलेलं आहे आणि हे कोणत्या प्रकारचं आहे, प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्यय आहे. ठीक आहे. आणि लक्षात काय ठेवायचं आहे, ज्यावेळी 2 वाक्य प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्ययाने जोडली जातात तेव्हा त्या ठिकाणी तयार होणारं वाक्य असतं ते संयुक्त वाक्य असतं. आणि जेव्हा मित्रांनो 2 वाक्य गौणत्वसूचक उभयान्वी अव्ययाने जोडली जातात तेव्हा तयार होणारं वाक्य असतं ते मिश्र वाक्य असतं. म्हणजे या ठिकाणी वर्ण जोडल्यामुळे म्हणजे प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्ययाने जोडल्यामुळे हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे, संयुक्त वाक्य आहे. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. तर मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच. जर तुम्हाला आजच्या 50 प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित समजली असतील आणि माहिती व्यवस्थित लक्षात आली असेल तर तुम्ही या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. प्रश्न आहे, तनुज या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता, मुलगी, मुलगा, कन्या किंवा 1 व 3 दोन्ही. तर मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून नक्की सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच. अपेक्षा आहे की व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आणि व्हिडिओमधील सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्यवस्थित समजली असतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओमधील माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरतीसाठी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर याचसारखे आणखी व्हिडिओ पाहून 2024 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करण्यासाठी तसेच इतर स्पर्धा परीक्षांचा सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारे प्रश्नोत्तरे दररोज सोडवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि आपल्या YouTube चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर अपडेट्स यांची माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.